आयकॉन रुग्णालयात कार्यरत डॉक्टर अल्ताफ शेख यांनी माणुसकीचे जिवंत उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे। डॉक्टरांना सर्वजण देवरूप मानतात। जालना जिल्ह्यातील पारगाव येथील शांताबाई सडकर यांचा मुलगा रवींद्र दहशतवाद्यांसोबत युद्ध करताना 7 वर्षांपूर्वी वीरगतीला प्राप्त झाल्याचे समजतात डॉक्टर अल्ताफ शेख यांनी शांताबाईंवर महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याचे ठरवले। त्यात डॉक्टर अल्ताफ शेख यांना यशस्वी संपादन झाले। सर्व जाती धर्म आपल्या माणुसकीची शिकवण देतात, तरीही माणुसकी जपून त्याप्रमाणे काम करणारे खूप कमी लोक आहेत। याचे जिवंत उदाहरण आयकॉन हॉस्पिटलमध्ये आपल्याला दिसून आले आहे। जालना जिल्ह्यातील पारगाव येथील शांताबाई सडकर यांचा मुलगा रवींद्र हा लष्करी सेवेत कार्यरत असताना काश्मीर येथील युद्धात 7 वर्षांपूर्वी तो शहीद झाला। त्यानंतर दुसरा मुलगा हा हार्ट अटॅकने मृत्यू पावला। शांताबाई आयकॉन रुग्णालयात उपचारासाठी आपल्या मुलीसोबत आल्या असताना त्यांची भेट डॉक्टर अल्ताफ शेख यांच्याशी झाली। डॉक्टर अल्ताफ शेख यांना शांताबाईचा मुलगा रवींद्र हा लष्कर सेवेत सेवा बजावताना शहीद झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी शांताबाईंवर महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याचे ठरवले। शांताबाईंवर वैद्यकीय उपचार झाल्यानंतर आता त्या सुदृढ आहेत। डॉक्टर अल्ताफ यांच्या रूपात आपला मुलगा रवींद्र आपल्या मदतीसाठी उभा असल्याचे शांताबाईंना वाटले। उपचारानंतर शांताबाईंनी डॉक्टर अल्ताफ शेख यांचे मुलाप्रमाणे कौतुक करताना डॉक्टर अल्ताफ शेख यांच्यासह रुग्णालयातील सर्व कर्मचारी यांना देखील अश्रू अनावर झाले। हा क्षण अगदी मनाला स्पर्श करणारा ठरला आहे। पैसे गिसे पण लागले असेल फार? अगोदर भरले होते, ते मला परत केले त्यांनी। ते अजून काय थोडे 3-1 हजार परत केले, बाकी नाही दिले अजून। म्हणजे सध्या तब्येत बरोबर आहे? तब्येत चांगली आहे माझी। ते तुम्ही भावुक झाले होते, त्याचं काय? भाऊक म्हणजे का रडले तुम्ही? रडले माझ्या जवळ कोणचे मुलं ना, एखादा मुलगा जरी असता किंवा माझा रवी असता तर मग तो आला असता माझ्या संग। आई म्हणून सांगते मिलिटरीच्या दवाखान्यात म्हणा इकडे तिकडे धडपड केली असते एखाद्या तर मुलानं, तर म्हणतो रवीच्यासाठी आणि माझ्या आनंदसाठी माझं भरून आलं। ते नाव काढलं की माझी छाती भरून येते।